काय तुम्हालाही प्रत्येक वेळेस दुसऱ्याला सिद्ध करावं लागतं का? तुमचं स्पष्टीकरण दुसऱ्याला द्यावं लागतं का? असं असेल तर नक्की हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार, मी ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आजपासून एक 10 भागांची नवीन सिरीज घेऊन येत आहे, ज्याचं टायटल आहे मनाचा पासवर्ड आणि मॅनिफेस्टेशनची गुपितं. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या भागाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. तर आता मी जसं म्हटलं की तुम्हाला सिद्ध करावं लागतं का, तर आजचा हा पहिला भाग असणार आहे. त्याच्यामध्ये याच्याबद्दल बोलूया. तर प्रत्येक वेळी एक अशी नवीन व्यक्ती येते आपल्या आयुष्यात आणि प्रत्येक वेळी तीच वेदना देऊन जाते, तीच यातना देऊन जाते. तर हा निव्वळ योगायोग नसतो, तर हा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न तुमच्या आतून येत असतो, म्हणजे तुमच्या अंतर्मनातून येत असतो. आपल्याला जे हवं आहे ते आपण आकर्षित तर करत नाही ना, तर आपल्याला आतून ते जाणवते, ते आपण आकर्षित करत असतो. म्हणजे जी भावना आपली आहे, जे यातना, जे त्रास आपल्याला झालेला आहे त्या व्यक्तीमुळे, तीच भावना आपण आकर्षित करत असतो. त्यामुळे जर तुमच्या मनात ही जी जुनी धारणा आहे किंवा तुमच्या मनात जी गोष्ट बसलेली आहे की मी समोरच्याच्या प्रेमाला पात्र नाही आहे किंवा सतत तुम्हाला दुसऱ्याला सिद्ध करावं लागतं आहे, तर तुमची ऊर्जा अशाच लोकांना आकर्षित करते, जे तुमच्या या धारणेवर शिक्कामोर्तब करायला बसलेले असतात. म्हणजे तेच लोक असतात की जे तुम्हाला ब्लेम करतात, तुम्हाला सिद्ध करायला सांगतात. तर आपले ऋषीमुनी काय सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील जुनी जखम बरी करत नाही, आपल्या या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पण हेच गोष्ट सांगितलेली आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातली जी जुनी धारणा आहे किंवा जुनी जखम आहे ती बरी करत नाही, तोपर्यंत माणसेही बदलत राहतील, पण परिस्थिती मात्र तीच कायम राहणार आहे, कारण तुमची धारणा ही बदललेली नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चुकीचे आहात असं नाही आहे. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमच्या स्वतःच्या जखमा भरून येण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहू शकत नाही आणि पाहायची देखील नाही. तर ज्या दिवशी तुम्ही स्वतः मनापासून प्रेम करायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून तुमच्या आसपास येणारी माणसं, तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्तीसुद्धा बदलू शकतात. आणि त्यामुळे जो हा पॅटर्न आहे तो बाहेरून तुटत नाही, तो तेव्हाच तुटतो जेव्हा तुम्ही स्वतःहून आतपासून, अगदी मनापासून, मुळापासून बदलायला तयार होतात. त्यामुळे आजच ही जुनी गोष्ट किंवा धारणा बदलून टाका की तुम्हाला सतत सिद्ध करावं लागतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि खरोखरच तुम्हाला तो पटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये यस टाईप करा. धन्यवाद.